नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र यामधील प्रकरण 5वे ज्याचं नाव आहे भारत व अन्य देश हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत। याचा पहिला भाग आज आपण बघणार आहोत। चला थोडी उजळणी करूया। मागील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी आणि शांतता रक्षणातील तिच्या भूमिकेविषयी जाणून घेतले की मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की संयुक्त राष्ट्र संघटना ही कशा प्रकारे कार्य करते आणि जागतिक शांतता रक्षणाच्या कामी तिने आजपर्यंत दिलेलं जे महत्त्वपूर्ण योगदान आहे याचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणामध्ये केलेला आहे। तर आजचं हे जे प्रकरण आहे ज्याचं नाव आहे भारत व अन्य देश, या प्रकरणात आपण भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्रे यांच्या संबंधांचा चिकित्सक आढावा घेणार आहोत। म्हणजे भारताच्या आजूबाजूला जी शेजारी राष्ट्र आहेत त्यांचे आणि भारताचे संबंध हे कसे आहेत याचा थोडक्यात आढावा आपण या प्रकरणाच्या माध्यमातून घेणार आहोत। याशिवाय भारतापासून दूरवर असणाऱ्या काही देशांशी भारताचे कशा प्रकारे संबंध आहेत हेही आपल्याला या पाठाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे, समजून घ्यायचे आहे। तर चला या प्रकरणाला आपण सुरुवात करूया। भारत आणि शेजारील राष्ट्र। भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या भारताचे आशिया खंडातील स्थान हे महत्त्वाचे आहे। भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन, मालदीव या राष्ट्रांचा समावेश होतो। की भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या आशिया खंडातील एक महत्त्वपूर्ण देश म्हणून भारताचं जागतिक स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आपल्या भारताच्या शेजारी आपल्याला अनेक राष्ट्र हे शेजारी राष्ट्र म्हणून लाभलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान, चीन आणि मालदीव या राष्ट्रांचा समावेश होतो। समानता, परस्पर आदर या मूल्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणात महत्त्व आहे। की भारताचं परराष्ट्र धोरण आपण यापूर्वीच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे की समानता म्हणजे प्रत्येक राष्ट्राने एकमेकांना समान स्तरावर वागणूक द्यावी आणि एकमेकांशी समानतेच्या तत्वावर आधारित संबंध हे प्रस्थापित करावे आणि परस्परांविषयी आदर असावा, या मूल्यांवर भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे हे आधारित आहे। आणि त्याच मूल्यांवर भारत अनेक वर्षांपासून आपलं परराष्ट्र धोरण हे इतर राष्ट्रांशी या मूल्यांच्या आधारावर तो मैत्री ठेवून असलेला आपल्याला दिसून येतो। या मूल्यांना अनुसरूनच भारताने शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केलेले आहेत। की समानता आणि परस्पर आदर हे जे दोन मूल्य आहेत या मूल्यांवर आधारित किंवा त्यांना अनुसरूनच भारताने आतापर्यंत आपल्या शेजारी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केलेले आहे। चीन एक बलाढ्य आणि मोठा देश आहे म्हणून त्याच्याशी आपण नमतं धोरण घेतो आणि नेपाळ किंवा श्रीलंका किंवा बांगलादेश हे आपल्यापेक्षा कमकुवत आहेत म्हणून त्यांच्याशी आपण शिरजोरीने वागतो किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती ही भारताची कधीही राहिलेली नाही। तर तो समानता आणि परस्पर आदर या मूल्यांना धरूनच भारताने या छोट्या मोठ्या शेजारील राष्ट्रांशी आपलं जे परराष्ट्र धोरण आहे ते राबवलेलं, प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं। भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठा देश आहे। तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत हा अधिक विकसित आहे। की भारतीय उपखंड जो आहे त्या भारतीय उपखंडामध्ये भारत हाच एक असा देश आहे की जो सर्वांपेक्षा क्षेत्रफळाने आणि आकाराने मोठा आहे। तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा भारत हा इतर राष्ट्रांच्या तुलनेत म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान या राष्ट्रांच्या तुलनेत भारत हा अधिक विकसित असा देश आहे। आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो
त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचा प्रभाव असणे हे स्वाभाविक आहे, की दक्षिण आशियाई खंडांमध्ये इतर जे काही छोटे मोठे देश आहे त्या देशांमध्ये भारताचा प्रभाव हा अधिक असणे स्वाभाविक आहे. कारण आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारत हा त्या राष्ट्रांपेक्षा अधिक प्रगत असलेला आपल्याला दिसून येतो आणि भारताची ही प्रगती उत्तरोत्तर वाढतच असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचा प्रभाव हा आपल्याला दिसून येतो. मग आता पुढे आहे की भारताच्या ज्या शेजारील राष्ट्र आहेत जसं भारत आणि पाकिस्तान असतील, या राष्ट्रांबद्दल त्यांनी विस्तृत अशी माहिती आपल्यापुढे मांडलेली दिसून येते. तर सर्वात पहिला देश आहे पाकिस्तान, की जो आपल्या अगदी जवळ आणि नेहमी काही ना काही कुरापती करणारा असा हा देश, त्याच्याशी भारताचे संबंध हे कसे आहेत हे या मुद्द्यांमधून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. तर भारत आणि पाकिस्तान 1947मध्ये भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा स्वतंत्र झाला आणि 1947मध्ये भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश त्यावेळी निर्माण झाले. भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांच्या संबंधांवर आपल्याला 3 समस्यांचा प्रभाव असलेला दिसून येतो. एक म्हणजे दोनही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, 2 काश्मीर समस्या आणि 3 अण्वस्त्र विषयक संघर्ष. की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की या दोनही देशांच्या संबंधांवर 3 समस्यांचा खूप खोलवर प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यापैकी पहिली जी समस्या आहे ती म्हणजे दोनही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक. की भारत हा एक शांतताप्रिय आणि विकास साधू इच्छिणारा असा देश आहे. भारतामध्ये कोणत्याही धर्माला राष्ट्रीयत्व देण्यात आलेलं नाही. सर्व धर्म हे समान आहेत आणि सर्व शेजारील राष्ट्रांशी आपण समानता आणि परस्पर आदर या मूल्यांना धरूनच वागलं पाहिजे, अशा प्रकारचा एक जागतिक दृष्टिकोन हा भारताचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची दुसरी समस्या आहे काश्मीर समस्या. की आपण बघतो की काश्मीर आणि पाकिस्तान यांचं खूप अगदी जवळचं नातं असलेलं आपल्याला दिसून येतं. की काश्मीर हा आमचा भाग आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे, याकरिता नाना कुरापती सदैव पाकिस्तान फाळणी झाल्यापासून करत असलेला आपल्याला दिसतो आणि यामुळे या दोन देशांच्या दरम्यान सदैव तणाव असलेला आपल्याला दिसतो. कधी युद्ध होईल आणि कधी युद्धाचा भडका उडेल अशी अत्यंत टोकाची संघर्षाची भूमिका हे आपल्याला या दोन देशांदरम्यान सदैव असलेली आपल्याला दिसून येते. आणि तिसरी समस्या आहे अण्वस्त्र विषयक संघर्ष. की या दोनही देशांकडे अण्वस्त्र हे उपलब्ध आहेत आणि कोणत्याही वेळी अणुयुद्ध होईल याची शाश्वती आपल्याला सांगता येत नाही. परंतु आपण या अण्वस्त्रांचा किंवा या अण्वस्त्र शक्तीचा वापर आपण तेव्हाच करू ज्या वेळेला इतर कोणत्या तरी राष्ट्राकडून आपल्यावर अण्वस्त्राचा हमला होईल. भारत मात्र शांतताप्रिय देश असल्याने तो सदैव या अण्वस्त्रविषयक संघर्षाला टाळत आलेला आपल्याला दिसून येतो. परंतु पाकिस्तानचं धोरण मात्र तसं दिसत नाही. जर हा संघर्ष खूप शिगेला पोचला तर पाकिस्तान अण्वस्त्राचा सुद्धा वापर करू शकेल आणि याच दृष्टीने भारतसुद्धा सदैव या अण्वस्त्रविषयक क्षेत्रामध्ये संशोधन करून स्वतःला अधिकाधिक भक्कम करण्यात प्रगतीपथावर असलेला आपल्याला दिसून येतो. तर या मुद्द्यांबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. की पहिलं आहे की भारत आणि पाकिस्तान
या दोनही राष्ट्रांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. भारत जागतिक दृष्टिकोनानुसार भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना विरोध केला आणि भारत पाकिस्तान संघर्ष हा द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा प्रयत्न केला. की पहिला जो मुद्दा आहे की दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक, की भारत आणि पाकिस्तान या दोनही राष्ट्रांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन हे वेगळे आहेत. भारत हा अत्यंत प्रगत आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करतो आहे. त्यामुळे त्याचा जागतिक दृष्टिकोन हा वेगळा आहे. पाकिस्तानपेक्षा तर निश्चितच वेगळा आहे. भारतीय जागतिक दृष्टिकोनानुसार भारताने शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांना नेहमी विरोध केलेला आहे. की ज्या काही शीतयुद्ध काळामध्ये ज्या काही लष्करी संघटना या निर्माण झाल्या जगामध्ये, त्या लष्करी संघटनांपासून भारत हा नेहमीच दूर राहिलेला आहे आणि या लष्करी संघटनांना त्यांनी सतत विरोध केलेला आहे. शिवाय भारत आणि पाकिस्तान संघर्ष हा द्विपक्षीय म्हणजे आपापसात सोडवण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केलेला आहे. की भारत आणि पाकिस्तानमधील जो काही संघर्ष आहे, सीमारेषांसंबंधात संघर्ष असेल, काश्मीर प्रश्नांवरून संघर्ष असेल, तर हा प्रश्न त्याने वाटाघाटीच्या मार्फत या दोन देशांदरम्यान चर्चा करून सोडवण्याचा सदैव प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. 1972 साली करण्यात आलेला सिमला करार याच तत्वांवर आधारलेला होता. की कितीही टोकाचा संघर्ष असला तरी तो वाटाघाटींच्या मार्फत सोडवावा अशीच भूमिका ही भारताने सदैव भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि याचाच परिपाक म्हणजे 1972मध्ये भारताने जो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो सिमला करार झाला तो याच तत्वांवर आधारलेला होता. की आपण संघर्ष टाळावा, वाटाघाटींच्या माध्यमातून कोणतीही समस्या सोडवावी, याकरिताच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1972 साली सिमला करार केलेला आपल्याला दिसून येतो. पण याउलट पाकिस्तानने मात्र इस्लामी जगताशी आणि चीनशी संबंध राखण्याचा प्रयत्न करून अमेरिकेच्या लष्करी संघटनेत प्रवेश केलेला दिसून येतो. म्हणजे बघा, एकीकडे भारत हा लष्करी संघटनांचा विरोध करताना आपल्याला दिसून येतो, परंतु याउलट जो पाकिस्तान आहे तो मात्र सदैव इस्लामी जगतातील देशांशी संबंध ठेवतो आणि त्यांच्या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि शीतयुद्ध काळामध्ये पाकिस्तानने अमेरिकेच्या लष्करी संघटनांमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे भारताचं धोरण हे सामोपचाराचं, वाटाघाटींचं आणि चर्चेच्या माध्यमातून कोणताही संघर्ष सोडवण्याकडे असलेलं दिसतं. तर याउलट पाकिस्तानचा दृष्टिकोन हा कसा आहे, संघर्ष करण्याकडे त्याचा कल असलेला आपल्याला दिसून येतो. पुढे आहे पाकिस्तानला भारताशी संबंध प्रस्थापित करण्याबाबत काश्मीर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे काय, काश्मीर प्रश्न. की काश्मीर प्रश्नांवरूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि पाकिस्तान काश्मीर प्रश्नावरून भारताशी नेहमी भांडायला तयार असलेला आपल्याला दिसतो. पहिले भारत आणि पाकिस्तान युद्ध हे सुद्धा काश्मीर प्रश्नावरूनच 1965मध्ये झालेले आपल्याला दिसून येते. म्हणजे काश्मीर हा पाकिस्तानचा मुख्य मुद्दा आहे की ज्या माध्यमातून तो सदैव भारताशी संघर्ष करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच काश्मीर प्रश्नावरून 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. दोन्ही देशातील संघर्ष सोडवण्यासाठी 1966मध्ये ताश्कंद करार झाला. ताश्कंद हे शहर कुठे आहे, रशियामध्ये. की 1965चं जे युद्ध झालं आणि युद्धबंदी झाल्यानंतर वाटाघाटी करण्याकरिता रशियाने पुढाकार घेतला आणि त्यामधून 1966मध्ये रशियातील शहर
ताशकंद येथे ताशकंद करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये घडून आला, परंतु त्यानेही फारसं काही साध्य झालेलं नाही. कारण पाकिस्तानचा जो मूळ स्वभाव आहे तो मात्र या संघर्षानंतरही कधी थांबलेला नाही. तो वारंवार काश्मीर प्रश्नावरून भारताला चिथावणी देतो आणि त्या चिथावणीतून युद्ध होतात आणि युद्ध झाल्यानंतर हरल्यानंतरसुद्धा पाकिस्तान त्यातून कोणताही बोध घेत नाही. त्यामुळे 1966मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामानंतर ताशकंद करार जरी झाला तरी या करारातून फारसं काही दोघांच्याही पदरी पडलेलं नाही. शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही. 1971चे युद्ध हे जरी बांगलादेशाच्या निर्मितीसंबंधी असले तरी त्यासही काश्मीर प्रश्नांचीच बाजू होती. की आपण पुढे बघतो की 1971मध्ये सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये बांगलादेशाची निर्मिती हा जरी एक मुख्य मुद्दा असला तरी त्याच्यामागे दडलेला जो खरा कळीचा मुद्दा होता तो सुद्धा काय होता? काश्मीर प्रश्न हाच होता. म्हणजे एकीकडे भारताने बांगलादेशाची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं, पण तरीही या युद्धाच्या मागे पाकिस्तानची जी असूया होती ती होती काश्मीर प्रश्न, की काश्मीर आम्हाला मिळालं पाहिजे. याच एका मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं दिसून येतं. 1972मधील सिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार केला गेला. की मग आता आपला हा जो भारत आणि पाकिस्तान संघर्षाचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी थांबावा याकरिता पुन्हा 1972मध्ये एक करार करण्यात आला ज्याचं नाव होतं सिमला करार. आणि या कराराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये परस्पर देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा तयार करण्यात आला. एक नवीन प्रोग्रॅम हा बनवण्यात आला की आता आपण व्यापार करूया, काश्मीर प्रश्न बाजूला सोडूया आणि याशिवाय जी काही परस्पर देवाणघेवाण आपल्या आर्थिक उन्नतीसाठी आपण केली पाहिजे या दृष्टीने एक नवीन आराखडा भारत आणि पाकिस्तान यांच्याकरिता तयार करण्यात आला. 1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. म्हणजे वारंवार शांतता करार करूनसुद्धा पाकिस्तान कधीही झालेल्या करारानुसार वागलेला नाही, तर तो सदैव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संघर्ष हा भारताशी करत आलेला आपल्याला दिसून येतो. पुढे 1999मध्ये भारतामध्ये कारगिल क्षेत्रामध्ये पाकिस्तानने जी घुसखोरी केली त्यामुळे पुन्हा एक संघर्ष 1999मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान निर्माण झालेला दिसतो. आणि तसेच या युद्धामध्ये पाकिस्तान पुन्हा हरला, पण तरीही पाकिस्तान आपल्या संघर्षातून आपल्या युद्धाच्या भूमिकेतून कोणतीही समजूत त्याची निघालेली आपल्याला दिसून येत नाही. आजही काश्मीर हेच या दोन्ही देशांदरम्यान संघर्षाचे कारण असलेले आपल्याला दिसून येते. संघर्षाचे स्वरूप हे बदललेले आहे, परंतु संघर्षाच्या या नव्या प्रकरणाचे वर्णन दहशतवादाची समस्या असे करता येईल. की आपल्याला काश्मीर कितीही प्रयत्न केले, भारताशी कितीही संघर्ष केला, युद्ध केले तरी मिळत नाही, तर आता त्याला एका वेगळ्या पद्धतीने पाकिस्तान काय करतोय, आपल्यासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. हा संघर्ष आता एक नव्या वळणाकडे वळलेला आपल्याला दिसून येतो की पाकिस्तानने दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला काश्मीर प्रश्न हा जागरूक ठेवण्यासाठी बाध्य केलेला आपल्याला दिसून येतं. आणि यामुळे
दहशतवादाची एक नवीन समस्या भारतापुढे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांनी 1998मध्ये अणुचाचण्या केल्या आणि त्यामुळे या क्षेत्रात शांतता व सुरक्षिततेसंबंधी नव्या चिंता निर्माण झालेल्या आहेत. की आता भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश अण्वस्त्रधारी झालेले आहेत आणि त्यामुळे 1998मध्ये या दोनही देशांनी आपल्या अणुचाचण्या ज्या आहेत त्या केल्या असल्यामुळे या दोनही देशांच्या दरम्यान शांतता आणि सुरक्षिततेसंबंधी नव्या चिंता निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. की अणुयुद्ध यदाकदाचित भविष्यामध्ये झालं तर दोनही देशांना त्यामुळे लाभ तर कोणताच होणार नाही, परंतु जीवितहानी, आर्थिक, सामाजिक हानी ही मोठ्या प्रमाणात घडून येईल अशी शंका आज या दोनही देशांदरम्यान निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि या दोनही देशात आण्विक संघर्ष होऊ नये असेच अनेक राष्ट्रांना वाटते. की आण्विक युद्ध हे कोणाच्याही लाभाचं नाही, कारण आण्विक युद्ध झालं तर त्यामुळे अतोनात जीवितहानी होते, आर्थिकदृष्ट्या राष्ट्रांना भरपूर हानीसुद्धा होते. त्यामुळे असा आण्विक संघर्ष हे या दोन्ही देशांदरम्यान होऊ नये असं जगातल्या अनेक देशांना वाटतं. भारत पाकिस्तान संबंधातील आणखी एक समस्या म्हणजे सर क्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद होय. की आतापर्यंत आपण भारत आणि पाकिस्तान यांचा 3 दृष्टींनी विचार करत होतो. की या दोनही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक आपण बघितला. दुसरं म्हणजे काश्मीर समस्येविषयी आपण समजून घेतलं आणि तिसरं म्हणजे अण्वस्त्र विषयक जो संघर्ष आहे या दोन्ही देशांदरम्यानचा तो सुद्धा आपण बघितला. परंतु आणखी एक समस्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे आणि ती म्हणजे काय, सर क्रिक क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद. की या सर क्रिक सीमेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सतत संघर्ष होत असलेला आपल्याला दिसून येतो. दोनही देशांनी परस्परांमध्ये संवाद साधण्याचे प्रयत्न केलेले आहेत, परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे आणि दहशतवादी कारवाया घडून आणत आहे हे पाहता संवादाचे सर्व प्रयत्न अयशस्वी झालेले आहेत. की भारत नेहमी शांतताप्रिय देश म्हणून अत्यंत प्रसिद्ध राहिलेला आहे आणि वाटाघाटीच्या संवादाच्या मार्फत आपण हे संघर्ष समस्या सोडवल्या पाहिजेत अशीच भारताची सदैव भूमिका राहिलेली आहे. परंतु तरीही पाकिस्तान सदैव भारताच्या विरोधात आपल्याला निर्णया कुरापती करत असलेला आपल्याला दिसून येतो आणि भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना तो काय करतो आहे आता पाठिंबा देत असलेला आपल्याला दिसून येतो. की आपण बघतो की निरनिराळ्या दहशतवादी संघटना या पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेलगत आपापले कॅम्प्स चालवतात, तिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि मग त्यांच्यामार्फत भारतामध्ये विविध प्रकारचे घातपाताचे प्रयोग हे केले जातात आणि त्यामुळे दोनही देशातील संबंध हे अधिक टोकाचे आणि संघर्षाचे आणि विकोपाला जाताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे भारताचा हा जो संवादाचा प्रयत्न आहे, वाटाघाटींचा प्रयत्न आहे, तो कुठेतरी अयशस्वी ठरत असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे संघर्षाचे मूळ कारण आहे आणि ज्या मुख्य 3 समस्या आहे या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर भारत आणि भारताच्या शेजारीलचे एक प्रमुख आणि अतिशय बलाढ्य असं जे राष्ट्र आहे त्याचं नाव आहे चीन. तर भारत आणि चीन यांच्या दरम्यान जे काही संबंध आहेत किंवा जे काही संघर्ष आहेत त्या समस्यांविषयी या मुद्द्यातून आपण जाणून घेऊया. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष 2 प्रश्नांशी निगडीत आहेत. एक म्हणजे सीमा प्रश्न आणि 2 म्हणजे तिबेटचा दर्जा. की भारत आणि
चीन या दोन देशांदरम्यान संघर्षाचे कारण हे दोन प्रश्न मानले जातात. एक म्हणजे भारत आणि चीन यांच्यामधील सीमा प्रश्न आणि दोन म्हणजे तिबेटचा दर्जा. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. की भारत आणि चीन यांच्यामध्ये या दोन सीमारेषांवरून नेहमी वाद होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या दोन रेषा कोणत्या आहेत? एक म्हणजे अक्साई चीन, म्हणजे जो हिमालयाचा भाग आहे तो अक्साई चीन, आणि मॅकमोहन रेषा या दोन देशांदरम्यान असलेली जी सीमारेषा आहे जिचं नाव मॅकमोहन रेषा असं मानलं जातं. तर या दोन क्षेत्रांशी संबंधित भारत आणि चीन यांच्या दरम्यान नेहमी वाद होत असतो. चीनचा असा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे ज्याचं नाव अरुणाचल प्रदेश आहे हा चीनचा भूप्रदेश आहे. की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील जो एक प्रदेश ज्याचं नाव आहे अरुणाचल प्रदेश हा आमचा भाग आहे. अक्साई चीन हा सुद्धा आमचा भाग आहे असा चीनचा सदैव दावा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे या दोन सीमारेषांच्या पलीकडे भारत आणि चीन यांच्यामध्ये सतत संघर्ष होत असलेला आपल्याला दिसून येतो. की आतासुद्धा या सीमांवर वाद चालू असलेला आपल्याला दिसून येतो. टी व्हीवर किंवा न्यूजपेपरमध्ये विविध प्रकारच्या बातम्या, संघर्षाच्या बातम्या या आपल्याला सदैव वाचायला आणि बघायला मिळतात. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे आणि हे चीन मान्य करत नाही. की मॅकमोहन रेषा ही चीन आणि भारत या दोन देशांदरम्यान असलेली एक आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, परंतु ही सीमारेषा मात्र चीनला मान्य नाही. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यास फारसे यश आले नाही. की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या दरम्यान जो काही चीन आणि भारत यांच्यामध्ये जो वाद आहे किंवा संघर्ष आहे तो नेहमी संवादाच्या मार्फत, वाटाघाटींच्या मार्फत भारताने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये भारताला कधीही फारसे यश मिळालेले नाही. 1962 चीनने भारतावर आक्रमण केले. की या संघर्षामधून भारत आणि चीन यांच्यामध्ये 1962 युद्ध झाले आणि प्रथम आक्रमण हे चीनकडून भारतावर करण्यात आले. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तिबेटचा प्रश्न. आता तिबेट हे पारंपरिकदृष्ट्या एक स्वायत्त क्षेत्र होते, परंतु चीन त्या प्रदेशात आपले लष्करी नियंत्रण सातत्याने वाढवत असल्याने तिबेटच्या दलाई लामा यांनी भारतात राज्याश्रय घेतला. ही बाब या दोनही देशातील संघर्षाला कारणीभूत ठरलेली आहे. की तिबेट हा एक स्वतंत्र भाग आहे किंवा एक स्वतंत्र देश आपण ज्याला म्हणू असा एक भाग होता, परंतु या तिबेटवर आपल्या लष्करी कारवायांच्या माध्यमातून आणि लष्करी नियंत्रणातून चीनने त्यावर ताबा मिळवलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे या तिबेटमध्ये राहणारे जे लामा लोक आहेत म्हणजे जे बौद्ध भिक्खू असतात की जे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत आणि जे ध्यानाच्या माध्यमातून ईश्वरी सेवा करण्यात मग्न असतात आणि ज्यांच्याकडे स्वतःचं लष्कर नाही, अशा तिबेटच्या प्रदेशात सतत आपलं लष्करी नियंत्रण वाढवून चीनने या तिबेटचा ताबा मिळवलेला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे या लामा लोकांचे जे प्रमुख गुरु होते ज्यांचं नाव आहे दलाई लामा यांनी भारतात राजाश्रय घेतला, म्हणजे ते तिबेट सोडून भारतामध्ये आश्रयासाठी आले. आणि त्यांना आश्रय दिल्यामुळे ही बाब चीनला खूप खटकली आणि त्यामुळे या दोनही देशांच्या संघर्षाला अधिक धार मिळाली. म्हणजे हा संघर्ष जो आहे तो अधिक वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून तिबेट हा सुद्धा काय भारत आणि चीन यांच्या दरम्यान
एक संघर्षाचं कारण मानलं जातं. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री, चीन पाकिस्तानला करत असलेला शस्त्रपुरवठा आणि क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान यामुळे भारताच्या सुरक्षिततेला असणारा धोका अधिकच वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. की एकीकडे चीन हा भारताशी सीमा प्रश्नांवरून वाद तर करतोच आहे, तिबेट प्रश्नांवरून वाद तर करतोच आहे, परंतु भारताला घेरण्याकरिता त्याने भारताचा प्रमुख शत्रू पाकिस्तानशी सुद्धा मैत्री केलेली आपल्याला दिसून येते. मग पाकिस्तानच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कारवाया करण्याकरिता पाकिस्तानला तो काय करतो, शस्त्रपुरवठा करतो. शिवाय क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान हे सुद्धा पाकिस्तानला त्याने देऊ केलेलं आहे. आणि त्यामुळे भारताला सीमारेषांवर अनेक शत्रू हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. एकीकडे नेपाळला सुद्धा आपल्या विरुद्ध चिथावणी देण्याचं काम सदैव चीन करत असलेला आपल्याला दिसतो. तिकडे पाकिस्तानला सुद्धा ते विविध प्रकारे मदत करतात, कर्ज वाटप करतात, शस्त्रास्त्र पुरवठा करतात. अण्वस्त्रांची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी चीनकडूनच पाकिस्तानला मिळालेली आहे. आणि यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा जो धोका आहे तो अधिकच वाढत चाललेला आहे. पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री तसेच भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये वाढत असलेला चीनचा प्रभाव ही भारतासाठी काळजीची बाब आहे. की भारत सदैव मैत्रीचा हात पुढे करतो आणि चीन मात्र भारताच्या शेजारील राष्ट्रांवर भारताशी संघर्ष करण्याकरिता सतत दबाव वाढवत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सर्व कारणांमुळे भारताची काळजी, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला असलेला धोका हा सदैव वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हीच खरी भारतासाठी काळजीची बाब आहे. असे असूनसुद्धा भारताने चीनशी संबंध सुधारण्याचा कायमच प्रयत्न केलेला आहे. या दोन देशांमधील सीमाप्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी संयुक्त कार्यकारी गटांची स्थापनाही करण्यात आलेली आहे. चीन आणि भारत या दोघांचाही आर्थिक विकासाचा वेग वाढल्यानंतर दोघांमधील व्यापारी संबंध हे बळकट होण्यास सुरुवात झालेली आहे. की भारत आणि चीन यांच्यामध्ये कितीही तणावाचे प्रश्न, संघर्षाचे प्रश्न हे असले आणि चीन भारताच्या शेजारील राष्ट्रांवर भारताशी संघर्ष करण्याकरिता दबाव टाकत असला तरीही भारत हा सदैव वाटाघाटीच्या संवादाच्या मार्फत हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसतो. परंतु तरीही चीन आणि भारत हे दोघंही काय करत आहेत, स्वतःचा आर्थिक विकास झपाट्याने साधत आहेत. आणि या दोनही देशांचा आर्थिक विकासाचा दर जो आहे, आर्थिक विकासाचा जो वेग आहे तो वाढल्यामुळे या दोघांमधीलही व्यापारी संबंध हे बळकट होण्यास सुरुवात झालेले आहे. कारण या दोनही देशांना माहिती आहे की भारत हा काय एक मोठी बाजारपेठ आहे आणि भारतामधला जो एक वयोगट आहे तो जगामध्ये सर्वात तरुण वयोगट मानला जातो. म्हणजे जगातला एक अत्यंत तरुण देश म्हणून भारताकडे जगाचं लक्ष आहे. आणि ज्या ठिकाणी तरुण लोक असतात ती अतिशय उत्तम अशी बाजारपेठ मानली जाते. आणि त्यामुळे चीन आणि भारत यांच्यामधले व्यापारी संबंध हे आता हळूहळू सुधारत असलेले आपल्याला दिसून येतात. दोघांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध सुधारल्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यातील चर्चेंच्या फेऱ्यामुळे हळूहळू भारत-चीन संबंधात सुधारणा होते आहे. की भारत आणि चीन यांच्यामध्ये जे आर्थिक संबंध सुधारत आहेत त्यामुळे रशिया, चीन आणि भारत यांच्यामध्ये ज्या काही वाटाघाटी होत आहेत, व्यापारिक देवाणघेवाण होते आहेत आणि त्या माध्यमातून जी चर्चा घडून येते आहे त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा होत असलेली आपल्याला या काळामध्ये दिसून येते.
त्यांच्यातील सीमा प्रश्नांचा वाद हा जरी काही सुटला नसला तरी तो थोडा मागे पडलेला आपल्याला दिसतो, कारण प्रत्येक राष्ट्राचं हित हे त्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये दडलेलं असतं. उगाच संघर्ष करून, युद्ध करून कोणताही देश किंवा राष्ट्र हे प्रगत होऊ शकत नाही, याची जाण या दोनही देशांना असलेली आपल्याला दिसून येते. आणि यामुळे चीन आणि भारत यांच्यामधील अनेक प्रश्न, संघर्ष हे आज जरी जसेच्या तसे असले, सीमावाद हा सुटलेला नसला तरी व्यापारिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून का होईना भारत आणि चीन यांचे संबंध हे हळूहळू सुधारताना आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण भारत आणि चीन यांच्या दरम्यान जे काही संघर्षाचे मुद्दे आहेत आणि त्यामध्ये होत गेलेला जो फरक आहे तो आज आपण या भारत आणि चीन यांच्या मुद्द्यातून आपण बघितला. पुढे आहे की भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे. भारताच्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक छोटे मोठे देश आहेत की जे आपल्याला शेजारी म्हणून लाभलेले दिसतात. तर त्यामध्ये पहिला देश आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केलेली आहे. की आपण बघतो की अफगाणिस्तानचा जो इतिहास आहे तोच मुळात अस्थिरतेचा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि याशिवाय त्या ठिकाणी काही दहशतवादी संघटनासुद्धा कार्यरत आहेत. आणि या दहशतवादी संघटनांमध्ये तालिबान नावाची जी दहशतवादी संघटना आहे ती या देशाचं नेतृत्व आपल्याकडे यावं याकरिता सतत प्रयत्नरत असलेली आपल्याला दिसून येते. आणि या कारणांमुळे या अफगाणिस्तानमध्ये सदैव राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. मग आता या अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, त्या ठिकाणी लोकशाही सरकार कशा पद्धतीने स्थापन होईल या दृष्टीने मदत करण्यासाठी भारताने सदैव अफगाणिस्तानला मदतीचा हात देऊ केलेला आपल्याला दिसतो आहे. पण युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्व क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला मदत करत असलेला आपल्याला दिसून येतो. की आपल्या शेजारील राष्ट्र आहे आणि या राष्ट्रामध्ये जर अस्थिरता राहिली तर त्याचा परिणाम हा आपल्या देशावर सुद्धा होतो, आपल्या सीमांवर सुद्धा होतो याची जाणीव भारताला असल्यामुळे भारताने अफगाणिस्तानला सदैवच मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. की दळणवळणांच्या सुविधा निर्माण करण्यापासून रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने त्यांना सहकार्य केलेले आहे. याशिवाय शाळा, आरोग्य यासारख्या सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी करण्यासाठी सुद्धा भारताने सदैव अफगाणिस्तानला मदत केलेली आपल्याला दिसून येते. आणि या माध्यमातून भारत हा आपल्या शेजारील राष्ट्रांशी सहकार्याचे, प्रेमाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी सदैव प्रयत्नरत असलेला दिसून येतो. अशा पद्धतीचे संबंध हे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज आपल्याला असलेले दिसून येतात. त्यानंतरचा शेजारील देश आहे बांगलादेश. की आजचा बांगलादेश म्हणजे पूर्वीचा पूर्व पाकिस्तान होय. की भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी होऊन जेव्हा हे दोन देश निर्माण झाले तेव्हा भारताच्या पश्चिमेला असलेला म्हणजे पश्चिम बंगालला लागून असलेला जो एक भाग आहे त्याला पूर्वी पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं, म्हणजे ज्याला आजचा आपण बांगलादेश असं म्हणतो. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये झालेली होती. की पाकिस्तानची ज्यावेळेला फाळणी झाली त्यावेळेला ही फाळणी ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या ही अधिक आहे या तत्वांवर झालेली होती. आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या बाजूला असलेला
हा जो भाग होता त्या भागामध्ये सुद्धा मुस्लिमांची संख्या ही बहुसंख्य होती आणि त्या आधारावर पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग हे करण्यात आलेले होते. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये भाषिक फरक होता की पश्चिम पाकिस्तानमधील लोक हे उर्दू बोलायचे तर पूर्व पाकिस्तानमधील लोक हे बंगाली भाषा वापरायचे किंवा बोलायचे. तसेच अन्य राजकीय संघर्षसुद्धा होते. त्यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला आणि या चळवळीने बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यास पुढाकार घेतला. की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यामध्ये भाषिक फरक तर होताच, परंतु अन्य काही राजकीय संघर्षसुद्धा होते आणि यातूनच बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला की बांगलादेश हा एक स्वतंत्र देश बनावा अशीच बांगलादेशामध्ये राहणाऱ्या लोकांची मागणीही होती आणि त्यातून बांगलादेश मुक्ती चळवळीचा उगम झाला. या चळवळीने बांगलादेश पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे त्या ठिकाणी पाकिस्तानच्या वर्चस्वाखालून आपण मुक्त व्हावं, स्वतंत्र व्हावं याकरिता स्थानिक जे बांगलादेशीय लोक होते त्यांनी चळवळी केल्या आणि याचा पुढाकार बांगलादेश मुक्त चळवळीने केला. बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने बांगलादेशीयांना मदत केली होती आणि बांगलादेशाची निर्मिती 1971 झाली. की पाकिस्तानच्या जोखडाखालून गुलामगिरीतून मुक्त होण्याकरिता बांगलादेशने जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांना म्हणजे बांगलादेशच्या मुक्ती संग्रामाला भारताने मदत केली आणि यातून बांगलादेशाची निर्मिती 1971 झाली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी आणि सीमारेषांसंबंधी काही करार झाल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपून आता त्यांच्यातील व्यापारिक संबंध अधिक वाढण्यास सुरुवात झालेली आहे. की मग ज्या वेळेला बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळेला भारत आणि बांगलादेश यांच्यातील पाणी वाटपासंबंधी आणि सीमारेषांसंबंधी काही जे करार झाले तेव्हापासून त्यांच्यातील जो संघर्ष आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचे व्यापारी संबंधसुद्धा आता वाढण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीतच भारत आणि बांगलादेश यांच्यामधले जे संघर्ष आहे ते कमी होऊन ते दोघंही आता काय करतायत, एकमेकांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा आपला शेजारील देश आहे श्रीलंका. की श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांशी भारताचे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. श्रीलंकेतील तामिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली होती. सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीचे संबंध हे महत्त्वाचे आहेत. की श्रीलंका आणि त्याच्या शेजारील जे राष्ट्र आहेत की आपल्याला माहिती आहे की आपल्या शेजारील जे बहुतांश राष्ट्र आहेत ते काय खेळतात, क्रिकेट खेळतात आणि त्या माध्यमातून अनेक टीम्स या भारतामध्ये सुद्धा खेळायला येतात. तर असाच एक शेजारी आणि अत्यंत निकटवर्तीय देश म्हणजे कोण आहे, श्रीलंका आहे आणि या राष्ट्राशी आपले नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. श्रीलंकेमध्ये भारतातील जे तामिळ लोक राहतात आणि या तामिळ लोकांचा श्रीलंकेच्या सरकारशी जो संघर्ष चालू होता आणि त्या माध्यमातून 1985 श्रीलंकेमध्ये जी एक राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली होती. म्हणजे भारत हा नेहमी काय करत आलेला आहे, भारत आणि श्रीलंकेदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे भारताने नेहमी श्रीलंकेला त्याच्या संघर्षामध्ये त्याच्या ज्या काही आवश्यक गरजा आहे
किंवा जे काही व्यापार त्या ठिकाणी चालतात आणि भारतातले अनेक तामिळ लोक हे श्रीलंकेमध्ये राहतात, तर त्यांना मदत करण्यासाठी भारताने नेहमी श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध हे ठेवलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय सागरी क्षेत्रात च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताने श्रीलंकेशी आपले मैत्रीपूर्ण संबंध हे जोपासलेले आहेत. कारण भारताला विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभलेला आहे आणि या सागरी किनाऱ्यालाच अत्यंत निकट असा श्रीलंका हा देश वसलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे भारताची सागरी सुरक्षा ही सुरक्षित राहावी, कोणत्याही परकीय देशाचं आक्रमण भारतावर होऊ नये याकरिता भारताने सदैव श्रीलंकेशी सागरी क्षेत्रात सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले आपल्याला दिसतात. त्यानंतरचा पुढचा शेजारी आहे नेपाळ. हे नेपाळ आणि भूतान हे चारही बाजूंनी डोंगरी भूभागाने वेढलेले असे देश आहेत. त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत. भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया 1950 साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेलेला आहे. की भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये अगदी आपला निकटवर्तीय असा देश म्हणजे कोणता आहे? नेपाळ. आणि दुसरा आहे भूटान. हे देश चारही बाजूंनी डोंगरी भूभागाने वेढलेले आहेत. की नेपाळमध्ये भारतातला जो हिमालय, जो भारताच्या तिबेटीय पठारांमधून ज्याचा उगम होतो आणि पुढे तो नेपाळमध्ये जातो आणि नेपाळमध्येच माउंट एव्हरेस्ट हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. तर हे नेपाळ आणि भूतान हे दोनही देश हे कशाने वेढलेले आहेत? डोंगरी भूभागाने वेढलेले देश आहेत. त्यांच्या सीमा या भारताशी आणि चीनशी सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये सदैव मैत्रीपूर्ण संबंध असलेले आपल्याला दिसतात आणि या मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया हा 1950 साली भारत नेपाळ मैत्री कराराने अधिक दृढ झाला किंवा घातला गेला. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवानासुद्धा मिळालेला आहे. की हा मैत्री करार जो झाला, या मैत्री करारामुळे अनेक नेपाळी लोकांना भारतामध्ये सहज प्रवेश मिळतो. म्हणजे आपण जर नेपाळमध्ये किंवा नेपाळचा नागरिक जर भारतामध्ये येऊ इच्छित असेल तर त्याला व्हिसा आवश्यक नाही. कोणताही नेपाळी किंवा भारतीय नागरिक हा सीमारेषा ओलांडून एकमेकांच्या देशामध्ये सहज प्रवेश करू शकतो. तर एवढंच नव्हे तर भारतातील सरकारी नोकरी आणि उद्योग करण्याचा जर परवाना हवा असेल तर तो सुद्धा नेपाळी व्यक्तींना सहजच मिळवता येतो. म्हणजे त्यांनासुद्धा भारतामध्ये सरकारी नोकरी ही करता येते. हा अत्यंत मैत्रीपूर्ण असा काय करार आहे. नेपाळमध्ये राजेशाही होती. 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दृष्टीने किंवा दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्य विषयक गरजा आणि व्यापार यासाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. की नेपाळ हे अतिशय छोटं राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी राजेशाही अस्तित्वात होती. परंतु 1990 सालापासून नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. म्हणजे त्या ठिकाणी राजेशाही जाऊन नेपाळ हे एक लोकशाही प्रधान राष्ट्र बनलेले आपल्याला दिसते. मग त्या देशाची आर्थिक प्रगती असेल, पायाभूत सुविधा असतील म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असतील, अन्नविषयक गरजा असतील, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता असेल किंवा काही अन्नधान्याच्या विषयी ज्या काही गरजा असतील आणि व्यापार या सर्वच गोष्टींसाठी शिवाय ऊर्जेसाठी सुद्धा नेपाळ हे काय भारतावर अवलंबून आहे. कारण ते एक छोटंसं राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राचा विकास हा भारता एवढा झालेला नाही. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी नेपाळ हा सदैव भारतावर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो आणि भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये सदैव मैत्रीपूर्ण संबंधसुद्धा राहिलेले आहेत. नेपाळमधील 2015 झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मदत केली होती. की आपणाला ज्ञात असेल
की 2015मध्ये नेपाळमध्ये खूप मोठा भूकंप आला आणि त्यामध्ये नेपाळ पूर्णतः कोलमडले. जीवितहानी तर झालीच, परंतु आर्थिक व्यापारिक हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात नेपाळची झाली. अशावेळी भारताने नेपाळला मदतीचा हात देऊ केलेला आहे. शिवाय भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये अगदी प्राचीन काळापासून मैत्रीचे संबंध आहेत. की आपल्याला माहिती असेल की नेपाळमधील लुंबिनी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झालेला होता आणि अगदी प्राचीन काळापासून नेपाळ हे भारतामध्येच होते, परंतु पुढे भारतापासून ते वेगळे झाले आणि एक वेगळा देश म्हणून ते गणले जाऊ लागले. तर अशा पद्धतीने भारत आणि नेपाळ यांच्यामधले संबंधसुद्धा अत्यंत मैत्रीपूर्ण असलेले आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रामधील प्रकरण 5वे ज्याचं नाव आहे भारत व अन्य देश, म्हणजे भारत व त्याच्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि त्यांचे परस्परांशी असलेले जे संबंध आहेत ते विविध मुद्द्यांच्या आधाराने आपण समजून घेतले. आणि हा जो या पाठाचा जो प्रथम भाग आहे तो आज आपण बघितला. मी आशा करतो की या पाठातील सर्व मुद्दे हे आपल्या लक्षात आलेले असतीलच. तर या पाठाचा जो दुसरा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघूया. या ठिकाणी मी आपली रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.